नमस्कार. जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आज आपण 29 जून रोजी पद्मशैली न्याती संस्थेचा अध्यक्ष आणि 5 विश्वस्तांची निवड होणार आहे. त्याचवेळी कार्यकारिणीची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर पद्मशैली न्याती संस्थेचा कार्यभार पाहिलेले आणि माजी सरचिटणीस मनोहर हिगे यांना आपण आमंत्रित केले आहे. मनोहर हिगे साहेब, पहिल्यांदा नमस्कार. मला एवढं सांगा की गेल्या तुम्ही मला वाटतं सरचिटणीस म्हणून आपण कामकाज पाहिलेलं आहे. मला वाटतं 20-25 वर्षापूर्वी आपण सरचिटणीस म्हणून काम केलं आहे. पद्मशैली समाजाची अनेक ठिकाणी स्थावर मालमत्ता आहे. अनेक मोठे मोठे आपले म्हणजे प्रोजेक्ट चालू आहेत किंवा मागं पण होते. असं असतानाही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अक्कलकोट रोडवर असलेले आपल्या समाजाची 58 एकर जागा आहे. ही जागा सिलिंग कायद्याअंतर्गत शासनाने 25-30 वर्षापूर्वी त्या ठिकाणी आरक्षित केलं होतं. या संदर्भात तुम्ही ज्याला सरचिटणीस म्हणून होतात त्या नेमकं तुम्ही काय काम केलं आणि त्यासाठी काय काय प्रयत्न केला? मी मनोहर पापाई, माजी जनरल सेक्रेटरी. मी सेक्रेटरी असताना तेव्हा या तुम्ही विचारल्याप्रमाणे सिलिंगच्या 54 एकर 10 गुंठे असं आपलं पद्मशैली शिक्षण न्याती संस्थेचा जागा होता. त्या सिलिंग मध्ये आपल्याला एक आरक्षित केले होते. ते सिलिंग त्या विषयावर माझ्या अगोदर आरगे बापू म्हणून होते. ते जवळजवळ 1.5 लाख रुपयापर्यंत त्याच्यावर खर्ची टाकले होते मुंबई हायकोर्टात ते सिलिंग उडविण्यासाठी. ते त्याच्यात काही काम केले नाही. त्याच्यात नंतर मी ते विचारल्यानंतर माझ्या निदर्शनाला आलंय ते अजून तिथं काही काम झालं नसल्या कारणाने माझे मित्र रामदास सबन यांच्याशी मी चर्चा करून त्या विषयावर थोडा हे करून ते ओपनिंग करून मी त्या म्हणजे सिलिंग ऑर्डर मी स्वतःच पद्मशैली न्याती संस्थेचा चिटणीस म्हणून पिटिशनर म्हणून मी दाखल केलेलं आहे. त्याचं ओरिजिनल मी एक झेरॉक्स आणलेलं हायकोर्टात लास्ट शिक्क्याचं. आजपर्यंत हे कोणाला माहिती नाही याचं काय झालेलं आहे काही नाही. त्या सिलिंग बद्दल विषय कोणी घेतलेत नाही. मी ते केलेलं आहे. म्हणजे मी सेक्रेटरी असताना ते केलेलं आहे. नंतर हे सिलिंग उडाल्यानंतर तर ते आपलं जागा आहे तिकडचं कोपऱ्याचं जागा आता गणपतीला हे केलेत ना त्या ठिकाणी आम्ही सणाच्याच दिवशी दसऱ्याच्या अगोदर 5 दिवस अगोदर आम्ही ते पूर्ण जंगल त्या कुठल्या बाब्याच्या झाडाने विखुरलेला होता. सुद्धा आपल्याला ते पलीकडचा रोड दिसत नव्हता एवढे झाडे होते. ते सगळं झाडं मी उमेश खन्ना दयानंद कोंडापतीन जॉईंट सेक्रेटरी होते तेव्हा ते सगळं आम्ही ते झाडं काढून ते आपल्या पूर्ण आपल्या जागेचं जेवढं क्षेत्र आहे ना त्या चर मारलेलं होतं आम्ही. त्या चर मारताना त्या तिकडले जे आता जे अतिक्रमण झाले ना ते लोक आमच्या बुलडोजर आणतात ना ते त्याच्यात समोर आता झोपलेले होते तरी सुद्धा त्यांना दमदाटी देऊन त्या बुलडोजर त्यांच्यावर अंगावर घेण्यात येतपर्यंत आम्ही गेलो होतो. म्हणून ते सरकले होते. तिथं तेवढं आपल्याला म्हणजे एवढं अतिक्रमण केव्हा झालेलं नव्हतं. सीमा निश्चित केला होता. सीमा निश्चित करून आम्ही चर मारून ठेवलो. नंतर आम्ही आमचा कालावधी संपल्यानंतर आम्ही घरी बसलो. त्याच्यानंतर आलेले जे काय असतात ना पदाधिकारी त्याच्याकडे दुर्लक्ष करून फक्त पैशाचं उत्पादन म्हणून ते एका वरच्या आपल्या गणपतीचे सेट मारलेत. मारता म्हणजे कसं मारलेत तेवढ्या जागा पूर्ण त्या कोपऱ्याचे जवळजवळ 1.5-1.5 एकर असं चौकट पट्टा सोडून ते तुम्ही पत्राचे शेड मारून म्हणजे एखाद्या दुसऱ्याच्या माणसाला म्हणजे अतिक्रमण करायला तुम्ही त्यांना संधी दिला. आज अतिक्रमण झालेलं आहे तिथं. त्यांना ते अतिक्रमण उठवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतंय हे सुद्धा त्या आत्ताच्या लोकांना कुठलंही चिंता नाही. ते काय म्हणतात बघा तेलुगूमध्ये म्हण आहे ते चुकीचं म्हण आहे. म्हणून त्यांना समाज म्हणून काही सुद्धा त्यांना हे नाही फक्त बघतात. आम्ही किती वेळा सांगितलं अतिक्रमण व्हायला कोण करणार त्यांच्याशी कोण भांडणार असं म्हणत ते दिवस निघाले. आज इतकं तिथं आता अतिक्रमण झालेलं आहे आणि ते करताना आम्ही प्लॅन सुद्धा काढलेलो होतो. दोन्ही बाजूने मध्ये रस्ता सोडून दोन्ही बाजूने शॉपिंग सेंटर काढावं. आता जे बघा आता ते लालवाणी काय पंजवाणी कोणतरी येत आहे तिथं मार्केट काढलं ना तसं काढण्यासाठी आम्ही काय मी आणि उमेश खन्ना त्या दिवशी जनरल मिटिंगच्या लास्ट जनरल मिटिंगला आम्ही त्याचा नकाशा काढून ठेवलो. म्हणजे दोन्ही दुतर्फे आपले दुकानं काढायचे शॉपिंगला आणि मध्ये रोडला सोडायचा. पुढच्या कालावधीत
ते रोडला मागणी असल्या तर त्यांना आपण घेऊन टाकू या विषयाने आम्ही होतो. परंतु ते पुढच्या कार्यक्रमात न करता ते स्मशानभूमीचं कोणी लक्ष दिलं नाही. आम्ही सेक्रेटरी असताना ते बगीचा आहे तेव्हा बगीचा मी 3 वर्षाचा बगीचा कॉर्पोरेशनचा माणसाला घेऊन मी एकदम टकाटक बगीचा ठेवलो. माझ्या नंतर कोणी लक्ष दिले नाही. बगीच्याचं अधोगती केले तिथं. मला काय किती सांगू याबद्दल. मला छोटस विचारायचं आहे की आता आपला 54 एकर आपलं जे 10 गुंठे आपली जागा आहे, आपल्या या जागेवर आपण सीमा निश्चित करून आपण चौ बाजूने आपण बंदिस्त बांधकाम करू शकत नाही का? हा, याचा तुम्ही चांगला प्रश्न विचारला. याच्यात काय झालंय, मध्ये एक मेडिकल कॉलेज काढण्यासाठी 25 एकर जागा लागत होता. 25 एकर जागा लागताना आपलं ते जागा निश्चित करून 25 एकर तिथून जवळजवळ 15 एकर पट्टा, इकडचे 10 एकर असं एकूण आता ते मोटर हे आलं ना, हे सगळं असं धरून 25 एकरचं जागा आपण निश्चित करून मेडिकल कॉलेजसाठी देण्यासाठी आपण मंगल काय म्हणजे मंदिरात एक मिटिंग सुद्धा घेत होतात सलग ना, म्हणजे आपल्या सहकारी रुग्णालयाने. ते काय झालंय, ते शिक्षण संस्थेला काहीतरी आपले मोठे लोक लिहून दिले म्हणे 13 एकर कुठल्या तरी काय, ते मला सुद्धा तेवढं हे नाही. तो तेव्हा गोपनाथ आडवा आला, ते तुम्ही करायचं सगळं बांधून आम्हाला द्या, ते आम्ही चालवतो असं म्हटल्यानंतर हे मेडिकल वाले म्हणजे आपले सहकारी रुग्णालय ते म्हटलं आपण बांधून त्याला देण्यापेक्षा ह्याच्यातून आपण उघडून टाकू. ते विषय तिथंच बाहेर काढण्यात आलेला आहे. हे असल्या पद्धतीचे आपले समाजाचे लोक, म्हणजे समाजाची प्रगती होताना पण काही जण आडवा येतात असं तुम्हाला म्हणतात. हा, समाजाची प्रगती नको आहे आता. त्याच्यात जे काय मला मिळेल मीच खावं, त्या हेतूचे लोक तिथं उभारल्यानंतर काय करणार. आता बघा, पूर्वी तुम्ही म्हटल्याप्रमाणे एवढं समाज आहे. आता 6 विश्वासाला माझ्या म्हणण्याप्रमाणे कोणी असं येण्यासारखं नाहीये. 6 विश्वास म्हणजे कसा असायला पाहिजे, एक होतकरू आणि समाजाचा बांधिलकी असलेला, समाजाबद्दल आदर असलेला माणूस मला एकही दिसणारा आणखीन एखादा असलं तरी त्या मीटिंग मध्ये तर येणार नाही. आपला विषय कसा आहे, मीटिंग मध्ये येणाऱ्या यांनाच आपण विश्वास म्हणून घ्यावा किंवा पंच म्हणून घ्यावा असं आपलेच लोक म्हणतात. ते सुद्धा बरोबर आहे. म्हणजे आपली बाजू सक्षमपणे मांडणारा विश्वस्त असावा असं तुम्ही म्हणता. हा, सक्षमपणे हे पूर्वी होते. पूर्वी कसं होते, समाजाबद्दल आदर आस्था असलेले लोक होते, भांडत होते. मग आपण समाजासाठी काहीतरी करावं म्हणून ते लोक करत होते. आता तसले कोणी आपल्याला दिसणार नाहीत. एखादं असलं तरी ते लोक येत नाहीत, कारण ते तुम्हाला सांगतो चिक्कल झालेलं आहे. म्हणजे गंध नाल्यासारखं झालेलं आहे आपलं आपला ज्ञाती संस्था. म्हणजे तिथं जाऊन बदनाम करून घेऊ नये म्हणून लोक जात नाहीत. आहेत लोक काम करणार आहेत, परंतु तिथं त्यांना आपण 6 जण, आपण किती 6 जण ना, 5 विश्वास मधलं ना 1-2 विश्वासात चालतंय, 3 विश्वास मौनी काहीही बोलत नाहीत. मग तसला विश्वास तुम्ही घेऊन काम कसलं करणार, त्यांच्यावर अपेक्षा करणार. आता सध्या जे आहेत, आम्ही त्यांच्या सगळ्यांना घरी जाऊन आम्ही त्यांना लोकांना आणलो पाहिजे म्हणून. ते सगळं जाऊन मौनी जा बाबा झाले. आता नावं सांगू नये, कोणी सुद्धा 3 निष्क्रिय काम करणार आहेत, 2च आहेत. ते 2 ठणठण उड्या मारून म्हणजे सत्ता चालवा लागली. काय असल्या पद्धतीचे तिथं विश्वास आहे सध्या. म्हणजे मग आपण अपेक्षा काय करायचं, पुन्हा येणाऱ्यांचं काय अपेक्षा करायचं. आता आपली पद्मशाली ज्ञाती संस्थांची मोठ्या प्रमाणात सोलापुरात अन्य समाजापेक्षा स्थावर मालमत्ता मोठ्या प्रमाणात आहे. आता हार्ट ऑफ सिटी मध्ये आपली एवढी मोठी जागा आहे, 54 एकर प्रमाणात जागा आहे. त्यात आता तुम्ही सिलिंग ऍक्ट उडवल्यानंतर अजून बाकीचे प्रोसेस झालं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण मॉल निर्माण करू शकतो. मोठ्या प्रमाणात आपले बिझनेस माइंड त्या ठिकाणी येऊ शकतात. आपले प्रोजेक्ट जर चांगल्या पद्धतीने असेल तर अनेक संस्था त्या ठिकाणी गुंतवणूक करून समाजातील अनेक लोकांना त्या ठिकाणी रोजगार भेटू शकतो. आत्ताचे अध्यक्ष जर यदा कदाचित तुमच्या मनाप्रमाणे आलं तर त्यांच्याकडनं काय अपेक्षित होणार. बघा ना, आता ते तुम्ही रोड दिला, बांधला रोड दिला, आज न उद्या होईल. त्या रोडच्या प्लॅन प्रमाणे तुम्ही शॉपिंग मॉल घाला ना, म्हणजे आपल्या टेक्सटाईल वाल्याचं गोडाऊन घाला. आम्ही ते सुद्धा तेव्हा मानलो होतो की आपल्या टेक्सटाईल वाल्याचं इकडे तिकडे विकण्यापेक्षा आपणच सगळं एक दुकान घ्यायचं,
होलसेल वाले जे पर्यावरण असतात ना ते इथे येतात, कोणाकडे कुठला माल आहे ते एका ठिकाणी घेतात, घाट बांधतात, ते घेऊन जातात. या हिशोबाने आम्ही सुद्धा ते मार्केटिंग सुद्धा आम्ही विचारपूस केलो. काही गड्डम सारख्या पेंटापा गड्डम सारख्या सुद्धा मी जाऊन बोलले ते होत नाही. पूर्वी आता का कोऑपरेटिव्ह मध्ये इन्कोटेक्स म्हणून एक होता आणि दुसरा म्हणजे कापड अजून एक फेडरेशन होता, कापड फेडरेशन होता. असं चालत होते. पूर्वीच्या लोकांचा दूरदृष्टी होता. आता दूरदृष्टी नाहीये. माझा पोळी भाजा लागणार ना ताऱ्यावर बस असं म्हणणारे आता आहेत. खरं म्हणजे ते दोन्ही बाजूने दुकानं उघडा, काय काय कुठलं कुठलं दुकानं घालतात. आता त्या सोलापुरात हे या वस्तीला भरपूर डिमांड आहे. इकडे घरकुल मोठा आहे. आता बघा नवीन एक शॉपिंग मॉल झालेला तसंच होईल ना दुकानं. आता रहदारी पूर्वी कुठे रहदारी नव्हता, आता त्याच्यातनंच रहदारी झाला. मग एका माणसानं जाता जाता काय तर घेऊन 100 दुकानं पडलं तर 100 वेगवेगळ्या दुकानं पडलं तर वर्दळी होईल आणि आपलं जागेचं संरक्षण होईल. आपलं स्मशानभूमी म्हणण्यापेक्षा ते आपले मस्त चांगल्यापैकी शॉपिंग सेंटर तर म्हणतील हे पद्मशाली ज्ञातीचं शॉपिंग सेंटर मस्त आहे, तिथं गेल्याने सुईपासून सोन्यापर्यंत मिळत आहे असं एक भास करावं ते नाहीये. जायला पाहिजे इकडं नवी पेठ आता राहिलेलं नाही. करा की नवी पेठ इथं होत आहे. हा इथं आपल्याकडे एक कॉलेज आहे. आता कॉलेज रोडला आता तुम्ही बघा ना खंडिंगनगरच्या इथे कसं दिसतंय. हा तुम्ही बनवा ना. हा आपला हायता आहे. तुम्हाला पैसे विकून घ्यायचं, जागा विकून घ्यायचं काय नाहीये. बरोबर. अरे नुसतं तुम्ही प्लॅन आखा हो, प्लॅन आखला तर भाडे हे करता येत आहे. आता बघा हे भाड्याला दिले आजपर्यंत. मी सेक्रेटरी असताना त्यांना म्हणजे जसं यार्डात दुकानं भाड्याला देऊन त्यांचा भाडापट्टे लिहून घेत होते त्या हिशोबाने मी तयार करत होतो. तेव्हा हेच मोठे लोक आहेत, काही लोक आहेत त्याच्यात ते होता झालं नाही, काय करायला दिलं नाही. आज किती 1200 रुपये 800 रुपये भाड्यानं आपण भाड्याला देता काय आहे. म्हणजे फुकटचं पाहिजे, भाडा देत नाही. आज सुद्धा भाडा तकबक म्हणून म्हणतात. कशाला तकबाकी राहावं. आता ते गणपती 20-20 लाख का किती म्हणतात एवढं. म्हणजे तुम्हाला काम करता येत नाही मग कशाला पदावर राहता. पुन्हा तेच पद बनवून राहता तुम्ही. फक्त याच्यावर मला खाता येतं का तुम्हाला. आता केलेल्या कामाचं आता म्हणतात स्मार्ट सिटीचे 2.5 कोटी आणि ते कुठला तरी 1 कोटी आणि आमदारचं 50 लाख आणि आपल्या समाजाचं 1 कोटी असं तुम्ही 4.5 कोटी आणला म्हणता. मग 4.5 कोटी तिथं दिसत नाही का हवेत गेलं का दिसायला लागलं वरती हवेत 4.5 कोटी. मग त्या हिशोबाचं का आज बघा ते कमानला दुसऱ्यांचं नाव लावलं. स्मार्ट सिटीचा उद्या उल्लेख केल्यानंतर काय म्हणणार ते. असल्या पद्धतीने कामं करून आज म्हणतात पुन्हा मी अजून एकदा द्या. अरे 20 वर्ष झाले तिथं राहता का. म्युन्सिपल्टीचा कट्टा आहे ते तुम्हाला तिथंच राहता नेहमी सारखा. मी सुद्धा सेक्रेटरी होतो, पदसिद्ध सेक्रेटरी. त्या पुढच्या बोर्डात राहायला पाहिजे. मी म्हटलं तसं असलं तर मी येणार नाही, दुसऱ्याला मी येऊ देणार नाही. तेव्हा अध्यक्ष उमेश खन्ना होते, मी होते. आम्ही पुढच्या बोर्डात मी गेलोच नाही. नवीन लोकांना आम्ही संधी दिलं. अरे नवीन लोकांना संधी द्या. आपल्या समाजाचं लय मोठा समाज आहे, त्याच्यात सगळ्याला संधी द्या कामं करायला. तुम्हाला का ठेका दिलेला आहे 20-20 वर्ष त्याच कट्ट्यावर बसता. कॉर्पोरेशनचा फुकटचा कट्टा आहे तुमचा. समाजाला न्याय द्या. उगा समाजाचा ओरबडून खाऊ नका. खालेलं पचत नाही. तुम्ही म्हणताय की पद्मशाली स्मशानभूमीचं स्मार्ट सिटी अंतर्गत झालेलं काम आहे. मला एक छोटासा प्रश्न विचारायचा की ज्यावेळेला आपण 20व्या कट्ट्यावर जातो पूर्वी त्या ठिकाणी त्यारलाचा कट्टा असं म्हणायचे. आडम मास्तर पण मोठ्या सभेत सुद्धा बनले की मी मेल्यानंतर मी त्यारलाच्या इतिहासात जाणार आहे, तोरट्यातच जाणार असं त्यांनी समाजाला मोठ्या प्रमाणात म्हणले असताना त्या ठिकाणी आशना इरावतींचा आता जो कट्टा बांधलेला आहे त्याला तर नामकरण केलं हे योग्य वाटतंय. आशना नाही ते गुंडेलीचं नाव दिलं. आता गुंडेलीचं म्हणजे देता येतंय का दिलं तर चांगला वाटतंय का. ज्या समाजाचा एवढा मोठा त्याग केलं. आता तुम्हाला स्मार्ट सिटीने एवढे पैसे दिले मग यांचं नाव लावायचं गरज काय तुम्हाला. तुम्ही ते पैसे तुम्ही तिथं नावे टाका, तिथं देऊ नका. तुमच्या घरी न्या पैसे. तुम्ही तेच काम केलं. तुम्ही काय त्या त्यांनी दिलेल्या पैशाने तुम्ही कामं केलं नाही. झालेल्या कामाला नावा लावलात तुम्ही काय ते पैसे खर्च केलेले नाही. आमचा असा ब्लेम आहे.
म्हणजे आता स्मार्ट सिटी एखादं सरकारी काम केलेले लोकार्पण कोण करतात हो? सरकारी माणसं मग काय केलं परवा तुम्ही संस्था करते लोकार्पण त्यांना दाखवायचं असेल, त्यांना दाखवायचं असेल की या कालावधीत हे काम केलं. 4.5 कोट तुमचे होते का? समाजाचा 1 कोट आहे, तेवढंच करा ना तुम्ही लोकार्पण समाज. अरे स्मार्ट सिटीतलं काम त्यांच्याकडून करून घ्या. ते नव्हते का? महापौर नव्हते का? जे निधी आणले ते नव्हते का? ते आमदार नव्हते का? त्यांचं नाव टाकायला तुम्हाला का कमीपणा वाटत होता? मी केलो म्हणून हे पुछारकी महाराज आहे का? अरे लोकांना समजतंय तुम्ही काय करायला लागला. असं समजू नका की मी केले म्हणून समजलं तर लोक येडे नाहीत. लोक कुठतरी फेडायला पाहिजे तुम्हाला. नाही, मला अजून एक सांगा की आता एवढं होत असताना सुद्धा सुरेश प्रभूने पुन्हा एकदा मी चांगलं काम केलं यासाठी मला अध्यक्षपदाची पुन्हा एकदा संधी द्या. चांगलं म्हणजे काय केलं सांगा ना. चांगलं काय केलं? एवढे मोठे प्रकल्प चालू अरे केले. 4.5 कोटीच तिथं दिसत नाही. आता दाखवा 4.5 कोटीचा मी चांगला म्हणतो. कुठं तुम्ही एका एवढ्या मोठ्या संस्था आहे आपला. अरे तुम्ही कुठला चॅरिटी केला हो समाजाच्या विद्यार्थ्यांना? समाजाचे विद्यार्थी एवढ्या मोठ्या 98% परवा एक बघितलं 99% पडलेल्या एका विद्यार्थ्याला अरे तुम्ही फक्त त्याला एक श्रीफळ द्या हो, एक गुलाबचं पाकळी तर द्या त्याला. तुम्ही ते सुद्धा करत नाही त्या विद्यार्थ्यांना. अरे आपल्या समाजात जेव्हा एका चांगल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं तर त्याला वाटतं मी माझ्या समाज मला काहीतरी केलं म्हणून त्याला अभिमान वाटतं. तो पुढे शिकून तो समाजासाठी काहीतरी करायला जातो. तुम्ही ते करत नाही, स्वतः काही नाही पण दुसऱ्याला बी करायला देत नाही. अरे असं म्हणजे उद्योगपती असला तर त्यांना सुद्धा हे करा. म्हणजे प्रोत्साहन दिलं ना नवीन येतात. तुम्ही उद्योगपतींना थोडवायचं, फक्त त्यांच्याकडे देणगे घ्यायचं. कुठला ब्लॅकमेल करून त्यांच्याकडे देणगे घेतात मला माहिती नाही, परंतु देणगे घ्यायला हुशार आहेत. पण ते देणारे सुद्धा कसं देतात मला हे कळलं. अरे तुमचं कामाचं काय रूप दिसतंय का तिथं? एक छोटासा प्रश्न असा विचारायचा की गेल्या या 3 वर्षाच्या टर्म मध्ये अशोक इंदापुरे हे सोलापुरातील चांगले जाणकार एसबीसीचे प्रश्नाबाबत अनेक मोठे आंदोलन केले. समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि आर्थिक मदत मिळावं यासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. त्यांना गेल्या 3 टर्मपूर्वी ते सरचिटणीस होते. त्याच्या अगोदर पण काही कालावधी सरचिटणीस पदाची भूषवलेलं आहे. मग नंतर नवीन कार्यकारिणीमध्ये त्यांना कार्यकारिणीत घेऊन त्यांना उपाध्यक्षपद दिलं. उपाध्यक्षपद दिलं असताना असल्या म्हणजे समाजाने त्यावेळेला मोठ्यापणे दिलं. त्यावेळेला त्यांनी 1 वर्षानंतर उपाध्यक्षपदाची राजीनामा दिलाय का स्वतःहून त्यांनी नको म्हणलंय आणि किंवा स्वतःहून त्यांना काढलंय हे काय माहित नाही. मग असे माणसं जर अलिप्त होत असेल तर समाजाची प्रगती कशी होईल? तेच म्हणतो. नाही तर काय फक्त मी युगो चाललंय सगळं मीच करणार. आता ते सुरेश अशोक इंदापुरे असं आहेत, एक शैक्षणिक पात्रता माणूस आहे. त्याला मुलांचं अडचण माहित आहे. म्हणजे शैक्षणिक अडचण काय काय येते त्या मुलांना दाखल्यासाठी ते स्वतः एक फोन केला ना तो माणूस तिथं येतो. त्या ऑफिसवर येऊन तो तक्रार करून आपलं काम निस्सारून देतो. असल्या माणसाला आणि राज्यस्तर म्हणजे आपल्या काय म्हणतात राज्यस्तरीयवर म्हणजे मंत्रालयात आपल्या ओबीसी बद्दल म्हणजे विद्यार्थ्यांबद्दल एसपीसी बद्दल नेहमी अग्रेसर राहून सगळ्याशी हे करून ते आपल्या शैक्षणिक मुलांचा फायदा करत होते. आणि ते नेहमी असं सुद्धा कार्यक्रम भरवत होते की 12वी 10वी नंतर पुढे हे सुद्धा घेत होते. त्यानंतर काय करायचं त्यांना मार्गदर्शन सुद्धा करत होते. असल्या माणसाला तुम्ही वंचित करून बरं म्हटलं असतील हो ते मला नको म्हणून, मग तुम्हाला तसंच पाहिजे होतं का? म्हणजे शैक्षणिक पात्रता लोक नको आहे, तुम्ही अनपढ आहे, बाकी समाज अनपढ असंच पाहिजे. म्हणजे तुम्हाला शैक्षणिक लोक नको आहे, अतिहुशार लोक नको आहे असं तिथं झालेलं आहे. मग आता हा माणूस गेल्यानंतर पुढचा कुठलाही कार्यक्रम केलात का तुम्ही? एक सुद्धा कार्यक्रम नाही. कधी आंदोलन केला काय केलं? काही नाही. आता येत्या उद्या परवा 29 तारखेला ज्या वेळेला कार्यकारिणीची सभा असणार आहे त्यावेळेला अध्यक्षपद झाल्यानंतर आताचे अध्यक्ष पुन्हा एकदा होतील का नवीन अध्यक्ष होतील हे मला पण माहित नाही. मार्कंडे महाराजालाच माहित. पण मी एक विचारतो की पुढील अध्यक्षांनी काय नेमकं काम करायला पाहिजे? आता बघा सध्या तिथं मंथन चालू आहे. कोणाला काय करावं ते सगळं चालू आहे. आता आम्ही उद्या
सगळं विचारणार, प्रश्न विचारणार. हा तुम्हाला दाखवतो म्हणतील, ते 4 लोक आलेले असतील, कोण येतात कोण माहिती नाही, परंतु सगळे लागेबंदी पहिलेले झालेच आहे. तर सध्या मंथन चालू आहे तिथं, त्या मंथनात सगळं झालेलं आहे. उद्या आम्ही 1-2 तास ओरडणार, हा हो करणार, आमच्या घरी आम्ही येणार, जे काय बसतील पूर्ण पहिल्या पाठात 55 मध्ये जायचे. ह्याच्यात मेन म्हणजे एक माणसामुळे सगळं चालतंय. आता कसं चाललंय, शिक्षण संस्था एकाला, रुग्णालय एकाला, ज्ञाती संस्था एकाला. तू यायचं नाही, तू तिकडे यायचं नाही, मी इकडे येणार नाही, असल्या पद्धतीने. म्हणजे समाज किती बी चांगलं प्रगती करो, समाजातलं कोणती किती मोठं होतं, त्यांना समाजाची काही देणं घेणं नाही. काय देणं आहे त्यांना? फक्त आज एवढा समाज आहे, तुम्ही काय केलं हो चॅरिटी सांगा ना. मी मला म्हटलं वारंवार तेच म्हणायचं, एका विद्यार्थ्याचा सत्कार केला का, त्यांना आपल्या काय स्कॉलरशिप दिलात, काय दिलात तुम्ही? स्कॉलरशिप तर द्या हो, 1-2 हजारचं द्या, 10 विद्यार्थ्यांना सीमित करा. 10 विद्यार्थ्यांना आम्ही देतो म्हणून तेवढं तर करा. समाज आहे, समाजातले गरीब लोक भरपूर आहेत, त्या लोकांना शिष्यवृत्ती म्हणून द्या. आता बघा मोठे मोठे चॅरिटीवाले, आता दगडूशेठ गणपती आणि आहेत ना, ते चॅरिटी म्हणून कसं शिष्यवृत्ती देतात, फंडिंग देतात. तुम्ही काय केलात का? फक्त काय नाही, त्यांच्याकडनं आणा, यांच्याकडनं त्या कामाचं रूप नसतं, काय नाही, फक्त देणग्या वसुली करत एवढंच राहिले, परंतु आपल्याकडनं काही द्यायचं नाही. अरे तुम्ही ते नारळी पौर्णिमेच्या भंडारा करता, दुसऱ्या दिवशी 300 लोकांचे जेवण करता, ते सुद्धा पातळ त्या 2 वाजेपर्यंत संपला की सगळ्यांना आखलून देता. हे कुठला तुम्ही जेवणाचा कार्यक्रम करता, करू नका ना ते सुद्धा नाही. आता आपण जे आता सोशल मीडियामध्ये जे आपण पद्मशाली समाजातील दुरावस्थेबद्दल बोलतोय, काही जणांना वाटतं की आमच्या समाजाची इज्जत तुम्ही बाहेर काढायला लागलो, असं त्यांचं म्हणणं असतं. इज्जत कुठे करायला लागलो आम्ही? इज्जत कशाला? आम्ही काम करायला सांगायला लागलो, तुम्ही चॅरिटी करा, म्हणजे लोकांचा उद्धार करा. समाजाच्या लोकांना आम्ही करायला सांगतो, दुसऱ्यांना कोणाला तरी करायला म्हणत नाही. आपल्या समाजाचे वंचित लोक आहेत, गरीब लोक आहेत, त्यांना तुम्ही काहीतरी करा. तुम्ही देणग्या आणता ना, त्यांना कुठं द्या. फक्त जमाच करायचं. काय दुकान आहे, काय इस्टेट आहे, रुग्णालय, आता आमचं तिथंच आहे, आमचे पत्रे काढता होईना, तुम्ही 3-3 वेळा पाडून बांधायला लागलात. हे असलं कुठलं हो? मजबूत बांधकाम पाडून बांधायला लागलात म्हणजे कोणाचे पैसे काय करता? अरे चॅरिटी करा, चॅरिटी करा समाजाच्या वतीने. समाजाचं नाव समाजाच्या लोकांनाच करा की, कारण 10 हो. आज आमचं छोटस, मी इलामा मंदिरचं ट्रस्टी आहे. आज तिथं काय चालतं माहिती आहे का, दरवर्षी लग्न सोहळा आहे आणि विद्यार्थ्यांना गणवेश वाटप आहे, पुस्तक आहे, वयाचा वाटप आहे आणि मोतीबिंद ऑपरेशन करता वर्षातून एकदा, आरोग्य शिबिर घेता दर वर्षाला. हे सगळं आम्ही उपक्रम राबवतो. किती छोटा मंदिर आहे हो ते. छोट्या मंदिराला मी एवढं कार्य करू शकतो, तर आम्ही तिथं करू शकतो. मी सेक्रेटरी असताना तेव्हा स्पर्धे लावले होते. 1 नंबर 2 नंबरचे विद्यार्थी आलेल्यांना आम्ही पाकिट देत होतो, काय तरी 500, 1000, 1500 असं देत होतो. काय तर प्रोग्राम करून मुलांना प्रोत्साहित करत होतो. आता कुठला कार्यक्रम हो तुम्ही केलात? एक तरी प्रोत्साहनपर कुठला कार्यक्रम एक दाखवा मला. चला, शतक महोत्सवी पर्व कार्यक्रमाचं काही शतक महोत्सव तुम्ही काय केला? स्वतःसाठीच केला का? कोणाला माहिती नाही. ते कोण आनंद घेतलेत कोणाला माहिती नाही. आम्ही समाजाचंच आहे, मी कधी गेलो बी नाही. आता समाजाचं म्हणता ना, समाजाचं मी परवा नाहक मी बळी गेलो, तेव्हा समाज काय केलं आमच्यासाठी? तुम्ही समाज अध्यक्ष होता, तुमच्यामुळे आम्ही आज गेलो. मी असं माझं म्हणणं आहे. मी आमच्यासाठी तर काय केलंच नाही, तुमच्या भाषेच्या तोंडाच्या मुळे आम्ही नाहक तिथं सभाचे दिवस काढलो. आता ते चेअरमन दिवस काढायला लागले, ते 1 वर्ष झालंय. समाजाचंच आहे ना ते दवाखान्याचं, ते आपले सगळे समाजाचेच आहे. बरोबर, सगळे पैसे काढले, कोणाची तक्रार नव्हता. तुम्ही फक्त केवळ तुमच्या भाषेमुळे तुमचं काय झालं असेल ते आपले अरे आम्हाला तिथून काय तर प्रयत्न केला का बाहेर पडण्याचा? स्वतः माझ्या एक काहीतरी मला काय सुचलं काय की माझ्या एका पत्रानं मी बाहेर पडलो. माझ्या पटवर अजून 4 जणांना बाहेर काढलो. म्हणजे तुम्ही समजसूचक दाखवला म्हणून मी आज बाहेर आहे. मी एवढं नाहक आम्ही जेल बघलो माहिती आहे ना. मग आमच्यासाठी समाज काय केलं तेव्हा? एक पाऊल उचलला का आमच्यासाठी? उचला की नाही? तुम्ही त्याबद्दल चका वाटला. आमचे एक नेते होते, चका वाटले मी काम केलं म्हणून.
मग आम्ही आत गेल्यानंतर तेव्हा वाटलं नाही बाबा बिचारे सगळे गेलेत, मी त्यांना काय तर करू. काय वाटलं नाही तुम्हाला? हे असले तिथं गोळका कामगार करायला लागलेत. आता कुठं समाज सुधारला पाहिजे? मग पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी सरचिटणीस मनोहर हिगे यांनी आपल्या पोटतिडकीने आपल्यावर घडलेली घटना आणि समाजात यापुढे काय नेमकं काम व्हायला पाहिजे या संदर्भात आपल्या जनदर्पण न्यूज चॅनलच्या चर्चा तर होणाऱ्या विशेष कार्यक्रमात आपली भावना व्यक्त केली आहे. त्यांच्या भावनेप्रमाणे तर सोलापूर शहरातील आपल्या पद्मशाली समाज बांधवातील अंशतः का होईना पण काम जर झालं तर भविष्यात पद्मशाली समाजातील विद्यार्थी अनेक शैक्षणिक मध्ये प्रगती करतील, उद्योगामध्ये प्रगती करतील. कारण आपली स्मशानभूमीची जी जागा आहे त्या जागेमध्ये विकासात्मक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याचा जर सदुपयोग झालं तर सोन्याहून पिवळं असं म्हणायला काही हरकत नाही. आपण या ठिकाणी वेळात वेळ करून आलात त्याबद्दल मी चॅनलच्या वतीने आपला आभार मानतो. धन्यवाद.